डिजिटल मीडिया संघटनेच्या लातूर जिल्हा बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया मुंबईच्या लातूर जिल्हा संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने रविवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी लातूर येथील हॉटेल सयाजी येथे जिल्हा कार्यकारिणी बैठक व नवीन पदाधिकारी नियुक्ती व सभासद नोंदणी कार्यक्रम उत्साहात पार पडला। प्रदेश उपाध्यक्ष समीर देसाई, पुणे जिल्हा सचिव सागर माने, महिला उपाध्यक्ष अश्विनी वायसे व स्वीय सहायक स्नेहा शेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना संघटित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली। समीर देसाई यांनी उपस्थितांना संघटनेच्या आगामी वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले। कार्यक्रमादरम्यान नवीन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र व आयडी कार्डचे वाटप करण्यात आले, तसेच नवीन सदस्याची नोंदणीही पूर्ण करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लातूर जिल्हाध्यक्ष मनीष हजारे, उपाध्यक्ष अनंत दंडके आणि औसा तालुकाध्यक्ष शिवाजी जनार्दन मिसाड यांनी विशेष पुढाकार घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष हजारे यांनी केले। या बैठकीस दीपमाला तुपकर, सय्यद इस्माईल, अजय बनसोडे, मुख्तार मनियार, श्रीकांत कांबडे, आफताब शेख, सय्यद परवेज, शेख इमरान, यासीन शेख, श्रीकांत चलवाड, बालकृष्ण कदम, अमोल मुंडे, प्रदीप पाटील, बालाजी जगदाडे, सोनराव गायकवाड, रवि कांबडे, संजय उदोर, विशाल कांबडे, पवन सारगे, सुनील शिंदे, राघवेंद्र देवेडगा, मारुती माने, रामप्रसाद काबरा, परमेश्वर वाघमारे व दत्तात्रय पडकर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते। मनीष हजारे, पोलीस स्टार न्यूजचा मुख्य संपादक आणि महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाचा जिल्हाध्यक्ष। आज लातूरमध्ये महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाची आपण जी काही कार्यकारिणीची बैठक लावलेली आहे, त्यामध्ये आपल्याला आपली जी संघटना आहे आणि डिजिटल मीडियामध्ये आपण जे काम करणारे जे काही सोशल मीडिया म्हणून आपल्याला ओळखलं जातं, तर मराठवाडा म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपलं एक चांगलं नाव लौकिक करायचं आहे, जेणेकरून आपण जी आपली पत्रकारिता वगैरे करत असतो, ती पत्रकारिता करत असताना आपल्याला कुठं काही अडचणी वगैरे आल्या तर त्याच्यासाठी आपली संघटना आपल्या पाठीशी मजबूत आहे। म्हणून आपल्याला या संघटनेला मजबूत करायचे आणि चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काम करायचे। याच्यासाठी आपले प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत, प्रदेश उपाध्यक्ष आलेले आहेत, पुणे जिल्हा सचिव आलेले आहेत, तसं महिला आघाडीचे प्रमुख आलेले आहेत। तर यांचं आपल्याला मोलाचं मार्गदर्शन लागणार आहे की नेमकं आपण याच्यामध्ये काय काय करावं किंवा आपल्याला कशा पद्धतीनं संघटना आपल्यासोबत राहणार आहे किंवा संघटनेला आपल्याला पाठबळ कशा पद्धतीने मिळणार आहे। आपल्याला यांचे समोर विचार ऐकायचे आणि यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं। त्याच्यामुळे मी जास्त काय बोलत नाही, इथंच मी माझे 2 शब्द थांबवतो। नमस्कार। त्यामुळं मला हे नक्की माहिती की डिजिटल मीडियाची आव्हानं काय आहेत, नक्की डिजिटल मीडियामध्ये काम करणारी लोकांची आव्हानं काय आहेत। सगळ्यात प्रथम म्हणजे आज इथं येण्याचा मूळ उद्देश हा आहे की आपल्याला मराठवाड्यामध्ये एक मोठं संघटन, जसं आम्ही पश्चिम महाराष्ट्रात बांधलेलं आहे, सांगली, कोल्हापूर, पुणे असेल, या भागांमध्ये एक मजबूत संघटन आहे। म्हणजे तिथं प्रश्न फक्त पत्रकारांना कुठलं अडचण यावी आणि आपली संघटना नाही असं होत नाही। कालची गोष्ट सांगतो तुम्हाला। काल जुन्नरमध्ये एका आमदारांनी पत्रकारांना उद्देशून काही वाईट बोललं। आपण इतका जोरात विरोध केला आहे त्याचा, आज ते आमदार माफी मागणार आहेत पत्रकारांची। तर कोणाला माफी मागायला लावणं हा आपला उद्देश नाही आहे, पण पत्रकारांची स्टेटस किंवा अस्मिता जपणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि माझ्या संघटनेचा सभासद हा ताकदीनेच उभा राहायला पाहिजे, हा उद्देश ठेवून आम्ही मराठवाडा बांधायचं सुद्धा सुरुवात करत आहोत। आणि ती पहिली मीटिंग आज आपण लातूरमध्ये घेत आहोत। आपण सगळे एवढ्या संख्येने इथं उपस्थित राहिले त्याबद्दल खरंच धन्यवाद सर्वांचे। आणि मला थोडंसं सगळ्यांची माहिती पाहिजे होती की कोण कुठल्या याच्यात काम करतं काय ते, तर ती यादीमध्ये आपलं नाव नोंदवा आणि कोण कुठे काम करते ते सांगा। आपण सगळे मिळून तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एक मोठं आणि मजबूत संघटन उभं करू। आपल्याला कुठल्याही संघटनेला आव्हान द्यायचं नाही आहे, आपण आपलं काम करत राहायचं। किंवा मला वैयक्तिक इथं जे जुने साहेबांबरोबर काम केलेले पदाधिकारी आहेत, हजारे साहेबांसारखे जुने पदाधिकारी आहेत, यांच्या विरोधात किंवा यांना डावलून कुठलंही काम करायचं नाही, कोणालाच डावलून काम करायचं नाही। आपल्याला इथं सगळ्या पत्रकारांना एकत्रित घेऊन काम करायचे आणि पत्रकारांच्या हितासाठी आम्ही जे जे काय पश्चिम महाराष्ट्रात आज काम केलेलं आहे, जसं आरोग्याची सेवा असेल, सांगलीमध्ये आत्ता आपण ती आरोग्याची सेवा चालू केलेली आहे। पत्रकारांना कुठलीही अवघडातली अवघड
मोठी सर्जरीची गरज असेल किंवा वैद्यकीय सहाय्य लागत असेल तर वैद्यकीय सहाय्य निधीतनं आपण त्यांना लगेच ती मिळवून देण्याचं काम करतो आहे. तुम्ही सिद्धार्थजींची पोस्ट पाहिल्या असतील की कॅन्सरचं आत्ता एक ऑपरेशन पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी, फक्त पत्रकार नाही त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्याशी निगडीत, कायद्याशी निगडीत जे काय समस्या असतील ते आपण आज यशस्वीपणे आमच्या भागामध्ये सोडवतोय, ते इथंही करणार आहोत. त्यासाठी आपण पुण्यात जसं कायदेशीर सल्ल्यासाठी काही सिनियर ॲडव्होकेट नेमलेले तसेच आपण लातूरमध्ये सुद्धा घेण्याचा प्रयत्न करूया. राजकीय संपर्क असेल तो माझ्या फक्त एकट्याचा नाही वाढवायचा, तुमच्या सगळ्यांचा वाढला पाहिजे हा त्याच्या फक्त हेतू असणार आहे. त्यासाठी लागणारे जे काही कार्यक्रम असतील किंवा जे काही संपर्क करण्याचे साधन असतील, यंत्रणा असेल, ती आपल्याकडे संपूर्ण आहे. पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी जी काय मदत लागतील, जसं कॉलेजचे ॲडमिशन्स असतील, शाळेचे ॲडमिशन्स असतील, हे आम्ही पुण्यात करतो ते आपण इथेही करूयात. पत्रकारांना आर्थिक बाजू मजबूत करणं सुद्धा गरजेचं आहे. हा विचार कुठल्याच संघटनेत होत नाही. एकदा मी पुण्यासारख्या शहरामध्ये आमच्याकडे श्रमिक पत्रकार संघ आहे आणि अशा रोज संघटना उघडतात आणि रोज बंद होतात. पण माझा पत्रकार, माझा सभासद, माझा बांधव हा आर्थिक बाजूने सुद्धा मजबूत राहिला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही त्या त्या जिल्ह्यामध्ये जे काय आहे त्याची माहिती घेऊन, त्याचं वर्कआउट करून, तसे कार्यक्रम राबवून आपण तो प्रयत्न करूया. पत्रकारांसाठी विमाचं संरक्षण करूया. अशा अनेक योजना आमच्याकडे आहेत ज्या आपण आता मराठवाड्यात सुरू करणार आहोत, या लातूर जिल्ह्यातून सुरू करणार आहोत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे आमच्याबरोबर काम करावे. तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर 24/7 24 तास आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. त्याचं एक उदाहरण नाही, ह्याच्या मागे काय झालं हे विसरून जावं. आता हे नवीन पाऊल आपण टाकत आहोत, तर तुम्ही त्याचा अनुभवसुद्धा घेऊ शकता ना. एक छोटंसं उदाहरण सांगतो. हजारे साहेबांचा माझा वैयक्तिक संपर्क नव्हता. हजारे मला माहीत होते किंवा त्यांना समोर देत नव्हतं. त्यांना एक अडचण आमच्या शहरात आली, त्यांनी मला फक्त एक कॉल केला. मी 10व्या मिनिटाला तिथं जाऊन ती सॉल्व्ह केली. कुठली छोटी असू किंवा मोठी असू, तुम्ही माझ्याशी कधीही अर्ध्या रात्री संपर्क करू शकता. माझ्याकडे माझी वैयक्तिक पूर्ण यंत्रणा आहे त्यामागे काम करणारी. तशीच यंत्रणा आपण लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्ण उभी करू. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला आपली लोकं नेमायची आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे तुमच्या लातूर जिल्ह्याच्या तिथं वेगवेगळे पदाधिकारी नेमायचे आहेत, तिथं वेगवेगळे सभासद नेमायचे आहेत. सभासद नेमताना सभासद हा फक्त ID कार्डसाठी असावा असं अजिबात अपेक्षित नाही. आपल्याला संघटनेसाठी योगदान देणारा, संघटनेचं काम करणारा आणि मजबूत संघटन उभं करण्यासाठी त्याचे विचारसुद्धा मांडणारा किंवा त्यासाठी काम करणारा असे आपल्याला सभासद या लातूर शहरामध्ये निवडायचे. सभासद कोण असावेत? सभासद कोण असावेत तर डिजिटल मीडियामध्ये काम करणारे जे आत्ता ज्याला इन्फ्लुएन्सर म्हणू किंवा बातमीदार असतील, जे बातमी मांडत आहेत, ज्यांचे यूट्यूब चॅनल्स खूप चांगल्या प्रकारे चालले आहेत, फेसबुकवर ज्यांचे खूप फॉलोवर्स किंवा आहेत, असे सभासद आपल्याला जास्ती अट्रॅक्ट करायचे आपल्या संघटनेसाठी. आपण आहोतच, पण जसं मी बोललो की आता ही काळाची गरज आहे. आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या लोकांची सुद्धा गरज आहे. तर लातूर शहरात आम्ही काही असे लोक टॅप करतो आहे, त्यांची माहिती घेतो आहे की त्यांना आपल्या आम्ही ते हजारे साहेबांची डेटा शेअर करून सगळं डिस्कस करू आणि मग करू की कसं आपल्याला त्यांना जॉईन करून घेता येईल. पण एक लक्षात ठेवा, हे करताना आपला कुठलाही जुना सभासद असेल किंवा नवीन सभासद असेल हा कुठेही दुखवला गेला नाही पाहिजे आणि त्याला एकत्रित घेऊन आपल्याला काम करायचं आहे. ही एवढीच एक अपेक्षा आहे. इथं काम करताना लातूर शहरामध्ये जे काही योजना मी तुम्हाला सांगितल्या ते टप्प्याटप्प्याने आपण एक लगेच चालू करणार आहोत. त्याला काय फार 1 महिन्याची वेळ किंवा 2 महिन्याची वेळ असं काही नाही आहे. लगेच तुमच्याशी डिस्कस करून, तुमच्या पदाधिकाऱ्यांशी डिस्कस करून जे काय इथं सुरू करता येईल लगेच ते आपण करणार आहोत. तुमच्याकडनं मला फीडबॅक फार गरजेचा आहे, कारण मी इथं नवीन आहे. तुमच्याकडनं मला फीडबॅक फार जवळचा आहे की इथं आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे, कारण मला प्रत्येक सभासदांनी सांगावं
काय केलं पाहिजे? तुम्हाला पब्लिकली मांडता येत नसेल, तुम्हाला वैयक्तिक करा, व्हॉट्सअप करा, मला माहिती द्या, आपण ते राबवायचा प्रयत्न करूया. काय अडचण असेल तर ती सोडवायचा प्रयत्न नक्की करूया.